अकोल्यात पाणीपुरीचा फ्लेवर चाखायला गेलेलो, पण शेवटी फ्लेवर एका वेगळ्याच गोष्टीत सापडला मला. अकोल्यात पाऊल ठेवताच नुसत्या पाणीपुरीच्या गाड्या दिसायला लागल्या. वाटलं जर मोजायला घेतलं तर माझी फूड ट्रिप संपेल, पण या गाड्या नाही. कुठे पण खा, आमच्या इकडे पाणीपुरी एक नंबर लागते. हा प्रेम माझ्या मित्राचा चड्डीबडी, आणि तुमच्यासारखीच याची आणि माझी सुद्धा अकोल्यात येऊनच ओळख झाली. चल कुठे पण बाई, चल घेऊन कुठे पण. हा, आता आम्ही प्रेमच्या म्हणण्यानुसार एका रॅन्डम पाणीपुरीच्या गाड्यावर तर थांबतो, पण देखा तो दिखताय हे तर नुसतं तिखट पाणी आणि पुरीच देत होते. म्हणलं हे असंच खात असतील, कारण हे असंच चांगले लागत असेल यांना. चांगलीच लागली माझी. तिखट झणझणीत बाका 4 पुरीतनी गार. विचार केला एक शॉप असेल असं, दुसऱ्या शॉपात बघू, पण भेंडी इथे सुद्धा तिखट हिरव्या पाण्यात पुरी बुचकळून वाटीत ठेवत होते. आणि तिसऱ्या शॉपात सुद्धा बुडकेनीची आगलावणीवाली पाणी आणि पुलीच मिळाली. आमच्या इकडे तिखटच खातात, एवढं याच्यापेक्षा जास्त घेतात. मान्य, विदर्भात तिखट खूप खातात, पण माझ्या पोटातल्या नळ्या मी दाखवत नसलो तरी जळायला लागल्या होत्या. एक मिनिट, तुला पाणीपुरी नाही ना सोसली? ठीक आहे, चल आता माझ्यासोबत. असं म्हणून प्रेम मला घेऊन येतो एका जत्रेत. आता दंगा. तिथलं वातावरण बघूनच अंगात 2 बाटल्यात जास्त रक्त चढवल्यासारखं वाटत होतं. आता गुणाच्या लेखात दम नव्हता मला थांबवायचा. जायंट चक्रात काय, ते ड्रॅगन रायडात काय फुल राडा. एवढंच कुठं, जत्रा म्हणल्यावर बोरकुटचा गोळा, आजीची केस, गोड चिलीमिली बोरा आणि थंडगार सॉफ्टी आलीच की. इथली पाणीपुरी कदाचित जमलीच नसावी मला, पण प्रेम सोबत एन्जॉय केलेली ही जत्रा अकोल्याची खरी चव इथेच कळली. माझी आणि प्रेमची मैत्री या पाळण्यात मन मोकळं किंचाळून लहानपण जगून आली. फक्त 2 तासाची मैत्री आमची कोणास ठाऊक बोरकुट खाताना अचानक शाळेतली वाटू लागली. पाणीपुरी खाऊन पोटात लागलेली आग ही सॉफ्टी खाऊनच विझली. कायम लक्षात राहील तू दाखवलेला आपला अकोला प्रेम. शेवटी अकोल्याचा फ्लेवर पाणीपुरीपेक्षा मला आमच्या मैत्रीतच सापडला. चला आता फायनली अमरावती. होप की इकडचा गिलावडा मला आवडेल.